हाय गाईज, आज आम्ही आलेलो आहे वाठोडा शुक्लेश्वर. वाठोडा शुक्लेश्वर येथे खूप प्रसिद्ध मंदिर आहे शुक्लेश्वरला. तर आम्ही आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही जात आहे आता मंदिरात. बघू शकता, व्ह्यू खूप छान आहे. हे मंदिर आहे बजरंगबलीचे. इथे माझं दर्शन घेऊन झालं. मी गेली पिंडीजवळ, शिवपिंडीजवळ, तिथे पण माझं दर्शन घेणं झालं. आता जात आहे मी ज्योतिर्लिंगजवळ. इथे खूप छान व्ह्यू आहे आणि मंदिर पण एवढं खूप छान आहे ना, तुम्ही एकदा इथे येऊनच बघा. खूपच छान मंदिर आहे, खूप अतिउत्तम, खूपच छान आहे. नंतर माझं दर्शन वगैरे झालं. मी निघाली बाहेर आणि इथे दुसऱ्या मंदिरात आले. इथे पण दर्शन घेणं झालं. आता आणखी दुसऱ्या मंदिरामध्ये आलेली आहे मी. इथे पण दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर मी तुम्हाला दाखवलं त्यांच्या पादुका. नंतर मी निघाली बाहेर निघाल्यावर अजून एका मंदिरात आली. तिथे सर्व बाया वगैरे पूजा करणं चालू होती. खूप दुरून लोक येतात इथे. असं दर्शनाला खूप जण येतात इथे, दुरून लोक येतात. बघू शकता, आता मी दुसऱ्या मंदिरात चालले आहे आणि गर्दी नसल्यामुळे खूप छान दर्शन झालंय. आजचा सोमवार होता, त्यामुळे ऊन पण जास्त होते ना, म्हणून आज जास्त लोक काही आले नाही. पण जशी संध्याकाळ होत जाते तशी लोकांची गर्दी वाढत जाते. बघू शकता तुम्ही, खूप छान व्ह्यू आहे. हे नंदी महाराजच्या घंटी वाजवली आणि मी कानात आता काहीतरी त्यांना माझी इच्छा सांगते असं म्हणल्या जाते. त्यांना इच्छा सांगितली की ते महादेवाला सांगतात आणि ते आपली इच्छा पूर्ण करतात. त्यानंतर आलेली आहे मी अजून दुसऱ्या मंदिरात. तिथे बघू शकता तुम्ही, माझा भाऊ पण इच्छा सांगत आहे. तो माझा भाऊ आहे रुद्र. बघू शकता तुम्ही, खूप छान व्ह्यू आहे. आता आली आहे मी कालभैरवनाथ यांच्या मंदिरात. इथे पण दर्शन घेतलं मी. नागदैवत यांचं पण दर्शन घेतलं. आता निघाले मी सोमवार. त्यानंतर हे एवढं छान मंदिर आहे की खूप आत जावं लागतं. त्यानंतर तिथे एक मस्त मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, मी व्ह्यू दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, हे आतमध्ये, एकदम आतमध्ये मंदिर आहे. खूप छान मूर्ती आहे त्यामध्ये. मग नंतर आम्ही बाहेर गेलो. तिथे सती माताचं मंदिर होतं, तिथे गेलो. तिथे पण दर्शन केलं. बघू शकता तुम्ही, तिथे ते मंदिर छोटे असल्यामुळे जास्त जण त्यामध्ये जाऊ नाही शकत. पण एवढे छान मंदिर केले आहे की खूपच. हे बघू शकता तुम्ही, अंदर जावं लागते. नरसिंह मंदिर आहे हे. ह्या बाया निघत आहेत बाहेर. कोणी जाते, कोणी निघते. हे बघा, हे आहे माझी व्हिडिओ क्रिएटर. बघा, खूप छान व्ह्यू दिसतंय. ही माझी बहीण आहे मोठी. हे करत आहे एक लोटा जल हर समस्या का हल. तर आम्ही मंदिरातून निघालो आहे नदीकडे जायला. ते कसं आहे ना, आता अधिक मास चालू आहे, त्यामुळे आपल्याला नदीवर जायचं असतं, पूजा करायची असते, नदीला दान करायचं असतं. तर मग आम्ही आलेलो आहे नदीवर. बघू शकता तुम्ही, खूप छान व्ह्यू आहे. हे बघा नदी. आता उन्हाळा असल्यामुळे त्यात जास्त काही पाणी नाही आहे, पण तरीही खूप छान पाणी आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान आहे नदी. त्यानंतर माझी दीदी इथे दिवा सोडत आहे. तिने पूजा केलेली आहे. तिने नदीला दान पण केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही आलो आहे ध्यान मंदिरात.
ध्यान मंदिरात आम्ही आधीच जाणार होतो, बट त्याला लॉक असल्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो, म्हणून आम्ही परत आलो आहे मंदिरात वापस. आता आम्ही ध्यान मंदिरात जात आहे. ह्या मंदिरात जायसाठी पण खूप आत जावं लागतं. आत गेल्यानंतर तिथे थंडावा असल्यामुळे बघू शकता तुम्ही खूप बाया पण बसलेल्या आहे. त्यामध्ये पादुका आहेत, त्यांचं आम्ही दर्शन घेतलेले आहे. या मंदिरात असं म्हणलं जाते, एक ते तुम्हाला दिसत आहे हे छिद्र आहे, त्यामध्ये जर फूल गेलं तर म्हणलं जाते तुमची इच्छा पूर्ण होते. बघू शकता आम्ही फुलं फेकत आहे त्यामध्ये. आजचा ब्लॉग संपलाय, चला तर बाय.